गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज आपल्या मनाची शक्ती कशी वाढवता येईल ते बघूया ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, मन शांत करा. असं बघा, एखादा मनुष्य मनाने खचला, स्वतःचं सत्व हरवून बसला, स्वतःला दीन दुबळा समजू लागला, तर त्याचं मन कसं काय बलिष्ठ होणार, कसं बलवान होणार? त्यावेळी त्याला असं सांगायला हवं, तुझ्या चराचरात तुला चालवणारी शक्ती वास करते. तू निर्भळ लेंबळा असूच शकत नाहीस. तू त्या भगवंताचा अंश आहेस. तुला गरज आहे, त्यालाही तुझी गरज आहे, म्हणूनच तो रोज तुला उठवतो. आज समाजात सामान्यतः पद, प्रतिष्ठा, पैसा, विद्या याच गोष्टींमुळे माणसाची ओळख असते. आज आपणही ओळख करून देताना काय म्हणतो? हा अमुक अमुक डॉक्टर ना खूप चांगला आहे, ह्याच्याकडे गेलं की रोगी बरा होतो. हा ना, हा MS करतो अमेरिकेत, हा धनवान आहे. अशाच तऱ्हेने आपण माणसांची ओळख करून देतो. म्हणजेच सर्व बाह्य आभूषणांनीच त्याची ओळख करून दिली जाते. त्याच्यातल्या मनुष्यत्वाला आपल्या लेखी काही किंमत नसते. मग सामान्य माणसाला अस्मिता किंवा स्वतःचा गौरव असेल तर तो कसा करता येणार? समाजाची रचना पाहिली तर या सर्व गोष्टी असलेली माणसं समाजात किती असतील बरं? फार तर 25%. मग उरलेल्या 75% लोकांनी आपला गौरव कशात मानावा? अशी मनाची आपल्या कायम स्थिती असते. यामुळे लोकांना आपण पैसे दिले किंवा वस्तू दिल्या तर ते सुखी होतील अशी भ्रामक कल्पना करू नका. माणसाला हे सांगण्याची गरज असते की भलं तुझ्याकडे विद्या नसेल, पैसा नसेल, सत्ता नसेल, तुझ्याकडे एखादं पद किंवा प्रतिष्ठा नसेल, पण तुझ्या बरोबर तुझा राम आहे. तो सतत 24 तास तुझ्या बरोबर आहे. चराचर चालवणारी शक्ती तुझ्यामध्ये आहे. ती तुझ्या जन्मापासून बसली आहे. यापेक्षा आणखी तुझा गौरव तो काय असायला हवा? भगवंत सतत माझ्या बरोबर आहे. तो कुठल्याही अपेक्षेशिवाय माझं जीवन चालवतोय. माझ्यावर निस्वार्थ प्रेम करतोय. याची त्यांना जाणीव करून देणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे प्रस्थापित शक्तीपैकी काहीच नाही, अशांकडे आपण गेल्यावर त्यांची अस्मिता जागी करण्यासाठी एक तरी शक्ती आहे, ती म्हणजे राम. आपण कुठेही गेलो तरी प्रत्येकाला सांगा की तुझ्यामध्ये एक प्रेरक अस्मिता आहे. तो तुझा राम तुझ्या बरोबर आहे. त्याची सतत जाणीव करून घे. आज समाजात हाच मुख्य प्रश्न आहे की माणसं एकतर न्यूनगंडांनी पछाडलेली असतात किंवा भीतीने घाबरलेली असतात. सगळीकडे अहंकार माजलाय. या सगळ्यावर औषध एकच, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. भगवंत माझ्या हृदयात आहे. तो माझ्या कृत्याचा साक्षी असेल. असं असेल तर मी ही न दुबळा, एकटा,
किंवा अहंकाराने भरून कसा जाऊ शकतो? ईश्वराने माझं शरीर चालवलंय, तोच ईश्वर सर्वांचं शरीर चालवतोय. मग माणसात श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च नीच असे भेद का बरं असतात? त्यामुळे मनुष्यात अस्मिता निर्माण करण्यासाठी, हे परस्परातले भेद कमी करण्यासाठी भगवंताशिवाय अन्य मार्ग नाही. आजच्या विविधतेने भरलेल्या समाजाला एका सूत्रात बांधायचं तर त्यांच्यातल्या एकीचा आधार काय? हा एकीचा आधार त्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला जाग करणं. त्यांच्या संबंधामध्ये दैवी संबंध आहेत. तुम्ही सर्व त्याचे भक्त आहात. हा एकच रास्ता आपल्या समोर राहतो. अशा लक्षावधी लोकांमध्ये आत्मगौरवाची भावना यामुळे रुजू शकते आणि व्यक्ती परिवर्तन होऊ शकतं. अनेक व्यक्तींचं असं परिवर्तन झालं की पुढे समाज परिवर्तन त्यात दडलेलं असेल. आपल्या कर्तृत्वाने असं परिवर्तन प्रत्यक्ष उतरवणाऱ्या अनेक सरस्वती पूजकांना आज नमस्कार करूया. त्यांच्यामुळेच समाज तग धरून राहिला आहे. ह्या समाजाला जाग करूया. त्यांच्यातील मनातील देवाला जाग करूया. आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंकडे मन जातं. कुठल्याही व्यक्तीकडे आपण सहज आकर्षित होतो. पण ते आकर्षण संपलं किंवा त्या वस्तूबद्दल, त्या माणसाबद्दल आकर्षण राहिलं नाही की आपोआप वैराग्य येतं. हे आकर्षण संपण्यासाठी सुद्धा संत संगती लागते. पण ती दुर्मिळ आहे. मनाला सतत जागृत ठेवणं, आत्म्याचं स्मरण राखणं, दृश्य आकर्षणाबद्दल मन विरक्त करणं, जागृत होणं म्हणजे जागृती, जागेपणा. स्वतःच्या असण्यामध्ये, जगाच्या असण्यामध्ये त्याचं भान ठेवणं. स्वतःला भानावर ठेवून अध्यात्मामध्ये मनाची जागृती करणं म्हणजे मी देहाचा नसून आत्म्याचा आहे हे भान सतत ठेवणं आणि ते बाळगण्यासाठी भगवंताचं सतत नामस्मरण करणं. याशिवाय दुसरा मार्ग नाही. नामस्मरण केल्याने स्वतःची देहाची आसक्ती सुटते. देहाची आसक्ती क्षीण झाली की सर्व दृश्यांची आसक्ती हळूहळू शून्य होते. त्यातूनच अनासक्ती निर्माण होते. अनासक्तीतून स्वतःच्या देहाबद्दल वैराग्य उत्पन्न होतं आणि आत्मस्वरूपात आपलं चिंतन गुंतून राहतं. या चिंतनात जन्म घालवणं हेच वैराग्याचं फळ आहे. आज नाही, पण आपण सुखी होऊ उद्या ही कल्पना एकदा गळून पडली की वैराग्य साधकाच्या मनात सतत राहतं आणि साधक त्याचं आध्यात्मिक ऐश्वर्य वाढवण्याच्या मागे लागतो. असं आध्यात्मिक ऐश्वर्य वाढवलं की आपलं मन सतत त्या भगवंताजवळ राहतं. त्या भगवंताच्या सेवेत जेव्हा आपण पूर्णपणे स्वतःला वाहून घेतो तेव्हा 24 तास सुद्धा कमी पडतात. रोज मनापासून त्या भगवंताची आठवण करा. तो सतत 365 दिवस न कंटाळता तुमच्या जवळ राहणार आहे. त्याला रोज ध्यानात बघायचा प्रयत्न करा. त्याची चांगली ओळख करून घ्या. तो तुमचा खरा मित्र आहे. बाकी सगळे तुमच्यापासून दूर जातील, पण हा हृदयस्थ भगवंत कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही याची मनाला खात्री द्या. आता 2 मिनिटं शांत बसा.
आपल्या स्वतःला योग साधक म्हणत असताना रोज ध्यान करायला कधीच विसरू नका. ध्यानाची एकच वेळ ठेवा. एकाच जागी बसून एकाच वेळी ध्यान केलं असता शरीर आणि मन लवकर एकाग्र होतं. त्याचा फायदा करून घ्या आणि रोज 10 मिनिटं तरी ध्यान करा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.